तिलाच बातमी आहे अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीचे अधिकारी किरण सूर्यवंशी हे कोर्टामध्ये दाखल झालेत। सूर्यवंशी यांच्यासह इतर सहकारी सुद्धा कोर्टामध्ये दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे। तपासाच्या कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन एसआयटी कोर्टात दाखल झालेला आहे। 2-3 दिवस झाले अशोक खरातची कसून चौकशी होत आहे। काल सुद्धा जवळपास 12 तास खरातची चौकशी करण्यात आली आहे आणि आज खरातला कोर्टात दाखल केलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, अशोक खरातला अगदी थोड्याच वेळात कोर्टात दाखल करण्यात येणार आहे। नेमके काय पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत आणि आज पोलीस कोठडीत त्याच्या वाढ होण्याची शक्यता आहे का? खरं तर बघितलं तर आज अशोक खरात याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला काही वेळातच नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर 24 तारखेला युक्तिवादादरम्यान अशोक खरात यांनी 5 नरबळी घेतल्याचा संशय हा असल्याने सरकारी पक्षाने त्याची पोलीस कोठडीची मागणीही केली होती। एसआयटीने आता त्या दिशेने देखील तपास केला असून त्या संदर्भात एसआयटी आता सत्र न्यायालयामध्ये काय पुरावे सादर करते हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याची संपत्ती असेल किंवा इतर गोष्टींवर देखील एसआयटीने चौकशी केली असून त्या संदर्भात देखील आता एसआयटी आज नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये पुरावे सादर करण्याची शक्यता आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अगदी थोड्याच वेळात अशोक खरातला कोर्टात दाखल केलं जाणार आहे। नेमके एसआयटी कोणतं पुरावे हे कोर्टासमोर सादर करेल, पोलीस कोठडीत वाढ होईल का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रोज रोज नवनवीन कारनामे या अशोक खरातच्या समोर येत आहेत आणि त्यातच आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। नेमकं आज कोर्टात काय घडतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरात प्रकरणी एसआयटीचे अधिकारी सुद्धा कोर्टात दाखल झाले आहेत।